तात्यांना बापू. काय झालं मित्र, एवढा कोण सुचलाय तू? अरे दादा काय सांगू, शासनाच्या योजनेमुळं. शासनाच्या योजनेमुळे तू सुचला? हो. कसं काय? अरे त्याचं काय झालं, शासनाची जी योजना आहे ना, झाडं लावा, झाडं जगवा, झाडं मोठी करा, त्या योजनेपायी मी आलोय गोत्यात आणि हे सुचलोय असा. शासनाची योजना आहे सुजलाम सुफलाम करायचं, हो. आणि तू सुचला? हो तेच की सांगायला लागलोय. काय तुला सांगतो, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी शेती करायला घेतली. माझी अशी 2 एकर शेती होती. सगळं बियाणं टाकलं, खत पाणी टाकलं, असं पीक तरारून आलं. हे कापायला घेणार होता दुसऱ्या दिवशी, तेवढ्यात घरला पोलीस आलं. म्हणजे धर 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 धर. माझं काळी तिकडे फडफड फडफड फड. म्हटलं आता काय झालं? घरात कोणीच नव्हतं. मला म्हणतात तुमच्यापैकी प्याडी कांबळे कोण आहे? मी म्हटलं आता घरात कोण आहे? दुसऱ्या कोण आहे? मीच प्याडी कांबळे. तर असं मानगट धरलं, गॅचंडी पकडली आणि फरफटत गेलं पोलीस स्टेशनात घेऊन ये. बाबू तुला काय सांगू, हे असा सुजावलाय ना, आता तरी थोडीशी सूज उतरली माझी. अरे बाप रे, म्हणजे तू शासनाची योजनेचं पालन केलं, हो. झाडं लावली, झाडं जगवली, हो. पर्यावरणाचं संवर्धन केलं, तरी पोलिसांनी तुला मारलं? बघ की. असे झाडं लावले कायची होती तू? अरे मी शेती केली होती गांजाची. अरे मग पोलिस मारणार नाही तर काय तुझी पूजा करतील का? का? अरे गांजाची शेती करणं कायद्यानं गुन्हा आहे. हो काय? मग अरे आणि पोलिसांचं सगळीकडे लक्ष असतं बारीक. हो. अरे पोलिसांनी जर मनावर घेतलं ना, कोणी मंदिर समोरची चप्पल बी चोरणार नाही. हो. मनावर घ्यायचा प्रॉब्लेम आहे फक्त. अहो तुला, अरे पण ते कसं करणार? ते एवढा सगळा याप असतो त्यांना, त्यांच्या ड्युट्यांच्या येळा नसतात, सुट्ट्या नसतात, काय नाही, फॅमिली नाही, काय नाही, कसं करणार ते बिचारे? बरोबर आहे, त्यांच्या आयुष्यात मनोरंजन नावाची गोष्टच नाही. नाहीतर काय. पण आज हा. आपल्या कार्यक्रमात पोलिसांचं बी मनोरंजन आहे. हो. पोलीस स्टेशन मध्ये मनोरंजन आहे. काय म्हणतोय? हा, अरे पोलीस स्टेशन मध्ये एकांकिका स्पर्धा आहे. पोलीस स्टेशन मध्ये एकांकिका स्पर्धा? हा, अरे तिथं काय धमाल चालू तुला सांगतो मित्र, बघायची. बघायची तर. चल मग. चल कुठे जातो? अरे हराम जाधव, हे बघा, आपली एकांकिका स्पर्धा उद्यावर येऊन ठेपलेली आहे आणि एकही दिवस आपण रिहर्सल केलेली नाही. सर कामाचा ताण आहे सर. कचला रे तुला कामाचे ताण? एवढी कचली कामं करत असतोस, पण आज ते काम करायचं आहे रिहर्सलचं. आज नशिबाने आपल्याला एकही केस मिळालेली नाहीये. हीच वेळ आहे. रात्रीचे 2 वाजले आहेत. उद्या दुपारी 4 वाजता आपल्या पोलीस वॉर्डातल्या एकांकिकेचा स्पर्धेचा प्रयोग आहे. सगळ्यांनी नीट तालीम करायची, वाक्यपाठ करायची आणि अरे गेले कुठे हे लोक? सगळ्यांनी नीट तालीम करायची, वाक्यपाठ करायची आणि प्रयोग करायचा. ओके? हवालदार केरकर, तुम्ही कुणाचं काम करताय? शासनाचं. ते सगळ्यांना माहिती आहे. या एकांकिकेत कोणाचं काम करताय? सर तुमच्या मुलाचं. हेड कॉन्स्टेबल कल्पिता कदम, सर तुम्ही कोणाचं काम करताय? तुमच्या बायकोचं. लाजल्या. कुंटांबेकर, तुम्ही एकांकिकेत आहात? मग सुरू व्हायच्या आधीच काय खचलायत? हवालदार आहात ना? सर. कुणाचं काम करताय तुम्ही? सर गोट्याचं. तुमच्या मुलाच्या मित्राचं. हा, गोट्या त्याचं नाव. हा, गुड. सगळ्यांची वाक्य पाठ आहेत? यस सर. शुरू करेंगे. शुरू कर. 1 2 1. सर. बाबा मला 10 रुपये हवे. हवालदार केरकर, अरे अरे पिंट्या, तुला कशाला हवे 10 रुपये? इन्स्पेक्टर साहेब, बाबा मला चायनीज वेळ खायला 10 रुपये हवे. हेड कॉन्स्टेबल कल्पिता कदम, सर पाहिलं का? आपल्या पिंट्याला 10 रुपये हवे आहेत. तुम्ही त्याला विचारलं का की 10 रुपये कशाला हवे आहेत? हवालदार केरकर, पिंट्या मुडद्या, तुला हा सगळा नाद हवालदार कुंटांबेकर या मुडद्या गोट्यामुळे लागलाय ना? तुमच्या दोघांकडे बघितेच मी, हसते आणि वळीते. हेड कॉन्स्टेबल कल्पिता कदम, ही कंसातली वाक्य आहेत, ही घ्यायची नसतात. मी सगळं पाठ केलंय सर.
आवाज येत नाही. आय हे कोणी ठेवलं मध्ये? सॉरी सर. सर मजा येणार कशी? तुम्हाला नाटक तरी बसवता येतं का? यांच्यामुळे दरवेळेला आपण हारतो. सिनियरिटीचा रिस्पेक्ट राखून सर. माझ्यामुळे नाही. कल्पिता कदम, तुम्ही वाक्य विसरता प्रत्येक प्रयोगाला. सर वाक्य विसरणार नाही तर काय करणार सर? कोणालाही बोलवण्याच्या आधी त्यांचे रँक लक्षात ठेवावे लागतात आणि रँक लक्षात ठेवता ठेवता वाक्य लक्षात राहत नाही सर. केरकर, हे करावंच लागणार. हा प्रोटोकॉल आहे, तो पाळावा लागणार. मी सांगितलेलं तुम्हाला ऐकावं लागेल, कारण मी या झोनचा सिनियर इन्स्पेक्टर आहे. जो ऐकणार नाही त्याची आहे ना झोनचा मी सिनियर इन्स्पेक्टर. सर ऐकावं लागणार सगळ्यांना. सर पण सर तुमच्या या प्रोटोकॉलमुळे लोक आपल्यावर किती हसतात माहितीये? हं? मागच्या नाटकातला सीन आठवतो? मी श्रीमंत माणूस, तुम्ही एक भिकारी माणसाचा रोल करत होतात, पण तरी तुमच्या या प्रोटोकॉलमुळे गुड मॉर्निंग सर, चले चल आमच्याकडे काही भीक नाहीये असं म्हणावं लागायचं. सर कसं दिसतं ते? हा काय मूड झाला का? हा श्रीमंत माणूस भिकाऱ्याला का सलाम करेल? करायचा, कारण हा प्रोटोकॉल आहे आणि तो पाळायचा. फालतू बडबड नको, फालतू शंका आपल्या घरी ठेवून यायच्या. पण सर चांगलं काहीतरी बसवा ना. कोण बसवणार चांगलं? हा असला आपला दिग्दर्शक आहे गानेरडा, याला काही बसवता येत नाही. सिनियरिटीचा रिस्पेक्ट राखून सर. सर यावेळी जर आपण हरलो ना सर, ए फटके पडतील फटके. कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही सर आपण. तुम्ही मला टेन्शन देऊ नका रे, मला ऑलरेडी खूप टेन्शन आलंय. अरे माझ्या बायकोने तुम्हाला सक्त ताकीद दिलेली आहे, या वेळेला जर जिंकून आलं नाही तर आधेमध्ये जे घरी येतात ते पण येऊ देणार नाही म्हणून. कोणाकडे जाणार? आहे ना आपली तुला काय करायचंय, कोणाकडे जाणार कोणाकडे नाही जाणार. रिहर्सल सुरू करा. हा. मी सांगितल्याप्रमाणे प्रोटोकॉल पाळा. हा. सुरू करेंगे, सुरू कर. हवालदार केरकर, बाळा तुला कशासाठी हवे 10 रुपये चायनीज भेळ खायला? हशिते आणि वळीते. कल्पिता कदम कंसातली कधी समजणार. हेड कॉन्स्टेबल कल्पिता कदम. ओ साहेब, अरे काय आईला चिडवतोय ओ साहेब, ओ साहेब, तुमच्यापैकी साहेब कोण आहे? भक्कम हेच साहेब आहेत. ओ साहेब, ओ माझ्या मित्राला का पकडलंय तुम्ही साहेब? कोणाचा मित्र? अहो तो नाही का? नाही नाही, त्याला सोडला आम्ही. नाही अहो तसं नाही हो साहेब, काल तुम्ही त्याला MG रोडला रात्री पकडलं ना तो. हा साहेब ती ड्रंक अँड ड्राईव्हची केस असेल. आता तो बेवडा तो. ए बाबा जा ना, इथे आमची एकांकीची रिहर्सल झाली. 2 दिवस रिहर्सल करतोय, काही बसलेलं नाही. डिस्टर्ब करू नको. चल. नाही नाही हो साहेब, आम्ही पण तुमच्यासारखे एकांकिकेत काम करणारे कलाकार आहोत. आम्ही नाही तुमच्यासारखे कलाकार, आम्ही पोलीस कलाकार आहोत. आणि तुम्ही साधे कलाकार आहात बेवडे. नाही नाही साहेब, साहेब तसं नाही साहेब. आम्ही शिवाई एकांकिका स्पर्धेत बक्षीस मिळवलंय साहेब. नाही काय काय केलं? काय केलं? मंगळसूत्र चोरतो? मग तो कशाला हे करेल? सर मारू नका सर. हसतो मग तो उगाच बोलेल हसतो. सर हसतो नाही सर, हसतो सर. ज्याला काल ना डोक्यावर घेऊन नाचत होते सर. तू गॅस बत्तीचा रोल करतो? अरे पंतीची लायकी नाही तुझी, गॅस बत्तीचा रोल करतो. अहो सर असा गॅस बत्तीसारखं नाही सर, असं याला डोक्यावर घेऊन नाचत होते. कारण सर शिवाई एकांकिका स्पर्धेला आम्ही सगळे बंदोबस्ताला होतो ना सर. त्या शिवाई एकांकिका स्पर्धेचे 3 वेळा विजेते सर हे. हो सर हो सर हो सर. सर तो बघू. अरे तरीच कुठेतरी पाहिलं का वाटतं. कुठे? आता नाही का बघितलं सर? अरे कसं काय याला प्राइज मिळतं रे? हा? अरे याची फिगर बघ, याची जिगर बघ. अरे माझ्यासारखी लोक इतकी वर्ष एका करतात, साधं उत्तेजनार्थ पण ते प्राइज मिळालं रे. बघा ना. आणि ह्याला 3-3 वर्ष विजेता. साहेब ते डोक्याचं काम असतं ना. हा, ते- नाही नाही साहेब, साहेब आम्ही दारू नव्हतो पाहिलं साहेब. तो आहे ना, तो माझा मित्र, तो शिवाई लेखक आहे आणि मी शिवाई दिग्दर्शक आहे. शिवाय तुम्ही बेवडेपणा. नाही नाही साहेब, आम्ही दारू नव्हतो पाहिलं साहेब. त्याने फक्त 1 डझन द्राक्ष खाल्ली होती. 1 डझन द्राक्ष. हो. काय अभ्यास करता रे तुम्ही नाटकाचा? काय वाचन आहे तुमचं? नाही 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 साहेब, ते 12 द्राक्ष कुठल्या दुकानात मिळतात रे? नाही साहेब, साहेब ते आमच्या एकांकिकेतला पंच होता, वासांशी जीर्णानी नावाची एकांकिका. वासाशी जिरणानी.
काय नावाचे एकांकिका करतात रे, कशी काय ना प्राइज मिळतात. अरे आमच्या एकांकिकेचं नाव काय असतं? गुन्हेगार बोलला घडाघडा, पिंट्याचं अपहरण आणि छडा. वा वा सर मीच लिहिलं काय? मीच लिहिलंय. सर मी काय बोलतो, हा खरा कलाकार आहे, याला सांगा ना बसवायला. याला परवडणार आहे बसवायला? केवढा खर्च होईल आपल्या सगळ्यांना बसवायचं म्हणजे? अहो सर तसा बसवायला नाही, एकांकिका बसवायला सांगा ना. अरे मी आहे ना, मी करतोय ना, मदत सगळ्यांना करतोय ना, मी सगळ्यांना सांभाळून घेतोय ना. तुमची एकाच पण वाक्य पाठ असतात, पण मी घेतो ना सांभाळून. मी कधीतरी तुम्हाला ओरडलो का? मी करतो ना, मी बसवतो ना दिग्दर्शन, मला त्रास द्या ना. तुम्ही गप्प बसा एक मिनिट. विथ रिस्पेक्ट सर, तुम्ही कलाकार आहे ना, प्लीज आमची एकांकिका बसवाने ठरले नाचक्की होईल. प्लीज 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 आमची एकांकिका बसवा ना, प्लीज प्लीज. हा माणूस हो म्हणला. अरे काय म्हणत नाही म्हणत, हो म्हणला. अरे मी आहे ना, मी करतोय ना दिग्दर्शन. अरे मी करतो ना. सर तुम्ही सिनियर असाल पोलीस स्टेशन मध्ये, रेलचलच्या हॉल मध्ये नाटक नको आहेत. विथ रिस्पेक्ट सर. मी माझ्या मित्राला सोडवायला आलोय, तुमची एकांकिका बसवायला नाही. गप रे गप. हे बघ, तू एकांकिका बसवली ना तरच आम्ही तुझ्या मित्राला सोडू. हा हा अरे काय चाललंय तुम्ही स्वतः सगळं ठरवताय. अरे मी सिनियर इन्स्पेक्टर आहे या झोनचा. सर आत्ताच सांगितले रेलचलच्या हॉल मध्ये नाटक नाहीत. विथ रिस्पेक्ट सर. सर एकतर मी हवालदार, त्यात फालतू नाटकाचा कलाकार म्हणून सर माझं लग्न पण होत नाहीये सर. शंकर, तुम्ही हवालदार नसता, तुम्ही कलाकार नसता तरी तुमचं लग्न होणं कठीण होतं. सर इतकी वर्ष मी एका फालतू दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करतोय सर. केकर फालतू, मी फालतू. सर मी तुम्हाला नाही म्हणालो सर, फालतू हे मी तुमच्या दिग्दर्शनाला म्हणालो सर. तुम्हाला कसं म्हणेन सर? सर मी काय सांगतो सर, त्याला बसवायला सांगूया सर. हवं तर डिरेक्टर म्हणून तुमचं नाव लावूया ना सर. हो सर विचार करा सर, शिवाई एकांकिकेचा दिग्दर्शक तुमचा असिस्टंट म्हणजे तुम्ही किती मोठे डिरेक्टर सर. विचार करा सर. खरे खरे खरंय सर. इकडे. हे बघ, बेसिक बसव फक्त. बेसिक बसव, फायनल पॉलिशिंग मी करणार. हा. कारण ते मी इतके वर्ष करतोय ना, मला जमतंय ते. हा ठीक आहे सर, मी ते करतो सगळं, पण त्या आधी माझ्या मित्राला तर सोडा. तो लेखक आहे ना, म्हणजे आम्ही दोघं मिळून काहीतरी तुम्हाला मदत करू शकू ना सर. ओके. हुंडा बेगर सर घेऊन या बेवड्याला त्या. आणतो सर. एवढं नाही सर. आता बेवडा म्हणून आतमध्ये काढलंय ना त्याला. द्राक्ष खाली ना. एक डझन. नाही, एक मोठं द्राक्ष झालं असणार ना, ते मोठं द्राक्ष. सर, राहू साहेब दे. शांत राहा. सर, राहू दे. तिथं उभं राहा. रेलचलच्या हॉल आहे ना, तिथं उभं राहा. विथ रिस्पेक्ट सर. तुमच्याकडे काय द्राक्ष उरली असतील ना, तर द्या इकडे. हिचं तोंडात कोंबतो. विथ रिस्पेक्ट. हा, विथ रिस्पेक्ट. चल साहेब आले, कोणतरी तुला सोडवायला. फक्त खरं म्हणाल ते. पॅडी थँक्स यार, पॅडी थँक्स. मला वाटलं होतं की तूच येणार माझी बेल द्यायला. ऐका ना, नाटकाची शेवटची बेल झाल्या बिगर हलायचं नाही. माझी शपथ आहे तुम्हाला, पाहिजे तर ही बेल वाहते. आमच्या नाटकातला डायलॉग आहे, विनोद आहे विनोद. हे तुमच्या नाटकातले असले विनोद. नाही आवडलं? काय आवडायचं याच्यामध्ये? मी लिहिलेलं होतं हे ते. तुझे- Solid. आवडलं ना? आवडलं. काय चाललंय हे पॅडी? अरे तुला सोडवायच्या बोलीवर आता ह्यांची एकांकिका बसवायला लागणार आहे आता, आणि आपण ह्यांची एकांकिका बसवणार म्हणजे नंबरात येणार. शक्यच नाही. का? पॉलिश मी करणार आहे ना नंतर. आमची परंपरा आहे ना ती राखायला पाहिजे. मग आता काहीतरी बसवायला लागणार. अच्छा अच्छा, मग काय बसवायचं, काय काय ठरलंय काय सांग ना. सामाजिक नाटक बसवायचं, आमच्याकडे परंपरा आहे. नाही नाही सर, असं 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 नाही चालणार, काहीतरी वेगळं पाहिजे. सर मी काय म्हणतो, आपण एक ऐतिहासिक एकांकिका करूयात का? सलाम अनारकली. सलीम अनारकली अशी. मला खूप खूप इच्छा आहे सर ऐतिहासिक एकांकिका करायची. एक मिनिट, उद्या आहे ना एकांकिका उद्या? मग हेच बेस्ट आहे, सलीम अनारकली. अरे आपल्याला चॅलेंजेस आवडतात. आय लाईक द चॅलेंजेस. अरे पण कॉस्ट्युम कुठनं आणायचे ऐतिहासिक नाटकाचे? सर सर आपण थिएटरवर धाड टाकली होती ना, तेव्हा त्यात कॉस्ट्यूम मिळाले होते ना, त्यात हाय काय 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 आहे? हाय काय 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 आहे? काय काय हाय ना. तुझा ते बोचकं घेऊन येतं.
सर हे बघा, टोपी आहे, साडी आहे आणि जबले आहेत. चल चल चल, मला नाही पडत ते असलं ऐतिहासिक नाटक. ए मग तसं असेल ना तर तुम्हीच करा नाटक. ए, चल, चल, ए, चल, ए, चल. ए, ए. सर काय चाललंय? तुम्हाला एकदा सांगितलं ना रेलचेल मध्ये डिस्टर्ब नका करू म्हणून. ठीक आहे, विथ ठीक आहे. रिस्पेक्ट सर. हे बघ, सलीम अनारकली करायचं. ओके डन. मी सलीम करणार, हेड कॉन्स्टेबल कल्पिता कदम अनारकली करणार. नाही नाही नाही, एक मिनिट, थोडासा गोळ होतोय. म्हणजे काय ना, कल्पिता कदम या बाई अनारकली करतील हा. आणि हे केरकर आहेत ना मस्त ऍडिशन घेतात. माझ्यासारखे वाटलेत मला हे. तुम्ही सलीमचा रोल करा. येस. सलीम मला करायचं आहे. सलीम मला करायचं नाही, ते ही खूप सनीकडनं आणि नाही नाही अशीच बाहेर काढी. नाही नाही, ऐका ना, त्याच्यापेक्षा एक मोठा रोल आहे ना तुमच्यासाठी. कोणता? हो, हिंदुस्थानाचे बादशाह अकबर. नाही, बादशाह अकबर नाही, अहो, सर. बादशाह अकबर नाही. सर सलीम म्हणजे 3 स्टार इन्स्पेक्टर. बादशाह अकबर म्हणजे सीपी कमिशनर. नाही ठीक आहे, तर देतो त्यांना सीपी. तुम्ही हा, सांगा. चालेल. नाही नाही नाही, काय देतो काय? हवालदार हा, आहे मग. तो. कुठे सीपी? मी कमिशनर. मी कमिशनर. तुम्ही मी बादशाह अकबर. बादशाह अकबर. एक मिनिट ए दे, हा. हे रे, क्या बात है. आहा. तुम्ही बादशाह अकबर. सॉलिड वाटतोय. Solid. तो अंगर का बघ. एक मिनिट. मॅच झालाय रे. क्या बात सर, क्या बात. तुम्ही डिट्टो बादशाह. ठीक आहे मग, सलीम अनारकलीच करूया. येस, डन. सलीम. पिता मॅडम एकदम मस्त दिसून राहिलं तुम्ही. ए ए, ती माझी कॅप आहे, काढ. माझ्या डोक्यावर काहीच नाही. शेवक आहेस ना, मग असाच राहा. आणि ए शान्या ते गुलाब आहे, ते गुलाब काठी नाही, ते नीट गुलाबासारखं जरा असं असं. हा, हा, हा. तर कॅरेक्टरायझेशन काय आहे की तुम्ही अकबर बादशाह, हा. सलीम अनारकली आणि पुणतांबेकर सेवक. ओके. तर सिच्युएशन अशी आहे की सलीम अकबर बादशांकडे जातो दरबारात आणि अनारकली विषयी काहीतरी सांगतोय. अरे काहीतरी म्हणजे नेमकं काय सांगतोय? लेखक आहेस ना, हो. लेखक मी पण आहे. मी पण सांगतो सिच्युएशन की बाबा रेप होणार आहे, मंगळसूत्र चोरीला जाणार आहे. हा, तसं तू पण सांग ना सिच्युएशन काय ती. हा, सिच्युएशन खूप महत्वाची, म्हणजे शब्दांमध्ये वजन पाहिजे. वजन. हा. वजन. हो. तू मला सांगू नको शब्दामध्ये वजन द्यायला. माझ्यासारखा वजनदार माणूस तुझ्यावर बसला काय हालत होईल तुझी. नाही नाही, हा, तर काय सिच्युएशन अशी आहे की सलीम अनारकली विषयी काहीतरी सांगतो की आमचं प्रेम आहे अकबर बादशाह. हा. तर अकबर बादशाह एकदम भडकतात आणि ते काय म्हणतात माहितीये? सलीम, आज तुमने दिखा दिया कि तुम शाही खून के काबिल नहीं हो, इसलिए हम तुम्हें हमारी सल्तनत से बेदखल करते हैं नामक खून. अरे मी गर्दुल्ल्या खबरीच्या आवाजात कशाला बोलू? अरे हा गर्दुल्ल्या खबरीचा आवाज झाला. नाही असं तुम्ही बोलायचं. आता तुम्हाला कळलं ना, कॅरेक्टर कळलं ना, डायलॉग कळलं की नाही? हा, डायरेक्ट कळलं. हा ठीक आहे. तू अनारकली. हा सलीम तू उठ, तू तिच्या शेजारी जा. हा अकबर कोण आहे? अकबर बादशाह कोण आहे? कुठे अकबर बादशाह? कुठे अकबर बादशाह? कोण आहे अकबर बादशाह? मग तोंड दिलंय ना, सांगता येत नाही सर मी आहे म्हणून. तोंड दिलंय, बोल कोण आहेस तू? अकबर बादशाह. अकबर बादशाह. ओके ठीक आहे. आता मी डायरेक्टर आहे. आता तुम्ही हा लक्षात ठेव. तू त्यांचं सांत्वन नाही करायचं. आता रिहर्सल चालू झाली आहे. आता मी डायरेक्टर, माझ्या डोक्याची वाट नाही लावायची. मी सांगतो ते नीट लक्षात देऊन ऐका. सलीम असा हात नाही जोडायचा, तिचा हात धरायचा तू. हा तिचा हात धर. हात धर सलीम. हात धर सलीम. सर हात धरू सर. त्याला काय विचारतोय? सलीम हात धर. ते माझे सर आहेत. अरे मी डायरेक्टर आहे. अरे कोण आहे हा दाड्या? ह्याची का 10 वेळा तुला परमिशन घ्यावी लागते? मी डायरेक्टर सांगितलं ना, हात धर म्हणजे हात धर. माझे सर आहेत ते. हात धर. हात धरू. ए त्याला हात धरायला सांग ना. आज धर. उद्यापासून मीच पॉलिश करणार आहे. तुम्ही कशाला धमक्या देतात त्या हवालदाराला? हा, ए तू धर रे, चल चल लवकर धर. धर हात धर. ठीक आहे अकबर बादशाह, तू यांच्या मागणं येशील. ठीक आहे, रेडी? स्टार्ट करूयात. चलो स्टार्ट. सायलेन्स ऑन द फ्लोर. ओके मागणं. रेडी बस तिकडे. आता काय घरी जाणार आहेस? पण 2 पावलं फक्त मागे थांब तिकडे. हा एक मिनिट. वर चढायला कोणी सांगितलं तुला?
वर चढायला कोणी सांगितलं? लेवल लेवल आपल्या लेवलला वागायचं. आता सीपी नाही आहेस तू, हा कळलं ना? अकबर माझा आर्टिस्ट आहेस तू. काल नाही इथलं खाल्लं, लेवलवर जायचं नाही, सांगेल तेव्हा लेवलवर जायचं. चलो रेडी, चलो स्टार्ट. ओके रेडी आहेत सगळे? सायलेन्स अँड ऍक्शन. सलीम, ये तुमने क्या दिखाया है? ए क्या दिखाया क्या दिखाया क्या है दिखाया क्या? हा काय इकडे इंडिया पाकिस्तानची वर्ल्ड कपची मॅच दाखवतोयस त्यांना? हा क्या दिखाया? नीट बोलायचं, नीट डायलॉग बोलायचं. तिकडे जा परत मागे. आणि आता जर चुकलास ना, बघणार ना तू कोण आहेस आणि मी कोण आहे ते. डायरेक्ट ना संस्था तुटली तरी चालेल. साला तो नटराजाचा तो पाय असतो ना असा एक वर, तो तुमच्यासारख्याच लोकांसाठी असतो. हे चुकलं ना काय घाल डोक्यात. रेडी? चलो ऍक्शन प्लीज. नको, मारेल तो. सलीम, क्या आजकल तू कुछ दिखाता नहीं है? एक चान्स मी बरोबर बोलतो. काय दाखवायला हवंय त्याने तुला? काय दाखवायला का हवंय त्याने? मी दाखवे ना आता तुला. मी बोलतो आता, बरोबर बोलतो मी. सलीम, तेरे को कुछ दिखता है कि नहीं? एक मिनिट कॅरेक्टर पॅडी. कूल, शांत. तू नको मला समजावूस. पुणतांबेकर सर. तुला हा डायलॉग येईल? येस सर. म्हण बरं. सलीम, आज तुमने ये दिखा दिया कि तुम शाही खून के काबिल नहीं हो. आज तुम्हें हम अपनी सल्तनत से बेदखल करते हैं. क्या बात है, क्या बात है. अरे आर्टिस्ट आहे रे तू, खरा आर्टिस्ट आहे. हा ना साला नुसताच वाढलाय. तू डायलॉग बोला. सर. पण मग मला नाही डायलॉग. तुला नाही डायलॉग? कशाला डायलॉगची काय करतोयस? माती ते दिसतंय ना, नाही कळतंय ना? वजनदार शब्द आहे ना सलीम. पण मी फक्त सलीम बोलायचं. हा तू फक्त सलीम म्हणायचं. सीपी आहेस ना तू. सीपी तो जॉईंट सीपी, तो बाकीचं सगळं बघणार. ठीक आहे? सलीम, आज तुमने ये दिखा दिया कि तुम हमारे शाही खून के काबिल नहीं हो. आज हम तुम्हें अपनी सल्तनत से बेदखल करते हैं. वाह शाबास. गेलं माझं वाक्य गेलं. नाही, तुम्हाला देणार आहे ना मी. एक मिनिट, पुढचा डायलॉग मी तुम्हालाच देणार आहे. तुम्ही म्हणायचं की सलीम, तुमने हमारी शान शौकत को भरे बाजार में जलील किया है. नाही लक्षात? ठीक आहे. झालं पाठ. ओके रेडी. झालं पाठ. झालं पाठ. ओके. काय वगैरे परत सांग. तुमने हमारी शान काय कळलं? ओके. रेडी. तुमने हमारी शौकत अली. काय शौकत? वाट लावते माझ्या स्क्रिप्टची. सांग एकदा सांग. क्यों दे? तुमने काय हमारा कळलं? होईल. चलो ऍक्शन. तुमने हमारी दिले काय बोला ते चौकत नंतर लक्षात नाही. तुमने हमारी शान शौकत को भरे नाही, बाजार. कळलं. चल ऍक्शन. चलो रेडी. ऍक्शन. ऍक्शन. तुम शौकीन हो सलीम. नाही प्लीज एक चान्स. ठार मारून टाके ना मी. एक चान्स. याच जेलमध्ये राहीन तुमच्या. ओके सुरू करूयात. पकडा हात पकडा. हा. नाही नको हे नको करूयात. हे नको करूयात. आपण आहे ना आपण आहे ना जरा असं वेगळं नाटक करूया. म्हणजे आपण असं ऍबस्ट्रॅक्ट नाटक करूया. ऍबस्ट्रॅक्ट. हा. म्हणजे काय करायचं, अगोदर तुम्ही डायलॉग बोलायचे, मग स्क्रिप्ट लिहिलं जाणार. ओके, म्हणजे तुम्ही वाटेल ते डायलॉग बोलायचे, कोणी काही रिॲक्शन द्यायचं, कोण कुठे चुकलं, काय झालं, काही प्रॉब्लेम नाही. प्रेक्षक आहेत ना आपापल्या बुद्धीप्रमाणे त्याचा अर्थ लावून घेणार. ठीक आहे, कळलं तुम्हाला? अरे म्हणजे हे आपल्यासारखं झालं. अरे आपण नाही का गुन्हेगारांना पकडल्यावर मग त्यांचा पंचनामा करतो. हा म्हणजे ते सगळं आपण काय पंचनामामध्ये काय टाकतो. ठीक आहे, रेडी आहात तुम्ही? रेडी. पण नाटकाचं नाव काय ठेवायचं? नाटकाचं नाव यस, चिवचिवणाऱ्या चिमणीचं गर्वहरण. बेस्ट. सर माझा रोल काय असेल? माझा रोल नाही मी लीड रोल मध्ये चिमणीच्या. हा आणि मी मेन रोल चिमणा. अरे बाबा याच्यामध्ये सगळे चिमणे असणार आहे. फालतू करी याच्यामध्ये रँक नाही चिमण्यांना. हा मग तू जाडा चिमणा, तू टकला चिमणा,
तू बारीक चिमणा आणि तू चिकणी जाऊ चिमणी. दे, रॅग नको सगळे ठीक आहे मग सांगते तर कळत नाही, ऍबस्ट्रॅक्ट आहे ना. तर लक्षात घ्या, आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, तुम्ही सगळ्यांनी ना आपापले पंख असे डोळ्यावर असे डोळे मिटून असे बंद राहायचं. हा, असे डोळे मिटून बसून राहायचं आणि मग म्युझिक सुरू होईल, लाईट्स येईल आणि मग कर्टन ओपन झाल्याच्या नंतर मग 3 मिनिटांनी तुम्ही हळू 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 आपल्या आपल्या डोळ्यावर असे पंख बाजूला करायचे आणि एक अद्भुत आनंद घ्यायचा. मला कळलंय, मला कळलंय कळलंय. तुम्हाला? कळलं. चला चला चला, पोझिशन पोझिशन Position. तू मेन चिमणा आहेस हा, ना, मी main. तू इकडे या टेबलावर इकडे असं वर चढ, इथे वर चढ. हा, तुम्ही इकडे असे गोल करून बसा इकडे. मी चाल दिसायला पाठ पाठ. हा, कशी दिसायला पाहिजे ते बस इकडे. हा, ठीक आहे, बसलेस? हा. वर बसलास? हा, डोळे बंद, डोळे बंद केले. हा, एकमेकांच्या पंखांनी एकमेकांचे डोळे बंद केले तरी चालतील. रेडी आहात तुम्ही सगळे? ओके, 5 4 3 2 1 ऍक्शन. केरकर, हे कर्टन ओपन झालं का रे? माझे तर पाय लयच पाय दुखायला लागलेत, उठू का? थांबा थांबा थोडा वेळ, थांबा थांबा थोडा वेळ. पुणतांबेकर, अरे ए अरे थोडं- उठा रे, काय उठा रे, अरे उठा, उठा. कर्टन ओपन झालं उठा. झालं काय कर्टन ओपन? हा सर, उघडा डोळे उघडा. अद्भुत आनंद आहे, अद्भुत आनंद आहे. डिरेक्टर साहेब बोलले तसा अद्भुत आनंद आहे. ओ डिरेक्टर साहेब, डिरेक्टर साहेब कुठे गेले? चहा आणायला गेले असतील, चहा. कसला चहा आणायला गेले? ते गेले पळून. गेला पळून? हा, अरे तुम्ही काय करत होता मग? सलीम, आज तुमने ये दिखा दिया है कि तुम शाही खून के लायक नहीं हो, इसलिए हम तुम तीनों सलीमों को बेदखल कर देते हैं. जाओ लाहौल कुला विकत, लाहौल विला कुवत. हो सर, हा डायलॉग तो डायरेक्टर जर इथे असताना तुम्ही म्हणाल असतात ना, तर आपली एकांकिका पहिली आली असती. उगाच काहीतरी स्वप्न दाखवतात आणि अहो, तुम्ही सर, खरंच ऐकत सर, बसता. पहिले आले मी असते, फसवत सर. होतो चांगले. सर, तिला पण मारते. क्या बात है, क्या बात. ओ हो हा ही हु हे हम हा. तो भाई और बहनों, इस हफ्ते मैं अंशुमन. और मैं पैडी आपका तहे दिल से स्वागत करते हैं अंशुमने पैडी में. तो मेरे बहनों देखो, गौर फरमाइएगा कि हम आपके सामने हमारे पुलिस भाइयों के लिए एक रंगारंग कार्यक्रम हम आपके सामने लाए हैं. तो अगले पायदान पे, कहाँ पे? तो अगले पायदान पे हम आपके सामने पेश करते हैं एक रंगारंग गीत जो पेश करेंगे हमारे अंशुमन भाई. हा, तर कसं आहे माहितीये का, खरं म्हणजे आजपर्यंत आपण पोलिसांची चित्रपटात विविध रूपं बघितली. हिंदी चित्रपटात नेहमी पोलीस उशिरा पोहोचतो असं दाखवतात, पण खरं म्हणजे पोलीस नेहमी ऑन ड्युटी असतो, तो त्याच्या घरी उशिरा पोहोचतो. क्या बात, खरंय खरंय खरंय. आणि खरं म्हणजे पोलिसाची वेदना ही त्याच्या कुटुंबालाच माहिती असते, आणि कुटुंबाला म्हणजे अर्थात त्याच्या बायकोला. आणि त्याच्या बायकोचं काय म्हणणं आहे, तिची काय व्यथा आहे, मी या काव्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात मी आपल्यासमोर एक नवा व्हॉइस आणतोय, नवा व्हॉइस आणतोय अंशुमने नमा करून. हा? तर तुमची परवानगी असेल तर मी सुरू करतो. इर्षाद बाई, तंबोरा आणला? पाहुणा आज तंबोरा नाही, ढोलक चालल. वाजवाल ना काहीतरी? चालेल. नमा. आला ग बाई, आला ग बाई, आला ग. वा वा. आला ग बाई, आला ग बाई, आला ग. आला 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 आला, हे आला 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 आला. नवरा घराला आला, आला बघ नवरा घराला आला ग. नीट बघ पोलीस घराला आला. काय हो, कबदर वाट बघते तुमची. कुठं काय? होता कुठं तुम्ही? साहेबांना थांबून ठेवलं तो. एवढं जर होतं तर तुम्ही माझ्याशी लगीन कशाला केलं? साहेबाशीच लगीन करायचं होतं ना. या आता काय बोलणार. पोलिसाच गुण जाना हो पाहुण, त्याच्यामुळं तुमचं सुखाचं जगन. पोलिसाच गुण जाना हो पाहुण, त्याच्यामुळं
पिवळं तुमचं सुखाचं जगन रात दिन रावणला फिरतो संशयित दिसला तर ठरतो रात दिन रावणला फिरतो संशयित दिसला तर धरतो शिव्या शाप तरी त्याला हो शिव्या शाप तरी त्याला नवरा घराला आला आला बघ नवरा घराला आला नीट बघ पोलीस घराला आला. काय हो तुमच्या लक्षात आहे ना आपल्याला जायचंय जेवायला? लक्षात आहे ग हा. आता ठरलंय ना हा. जाऊ मग ठरलं तर मग हा साहेब जैन साहेब नाही 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 येतो मी येतो साहेब येतो अगं ड्युटी लागले काय करणार ग जावं लागणार जावं मग. कामान थकलोय फार सणासुदीला बी ड्युटीवर कामान थकलोय फार सणासुदीला बी ड्युटीवर घर एकटीनं मी जपलंय वय वय बापा विना पोर मी वाढवलंय. बरोबर आहे घर एकटीनं मी जपलंय बापा विना पोर मी वाढवलंय. अग जाणीव नाही या जगाला काय करू जाणीव नाही या जगाला नवरा घराला आला आला बघ नवरा घराला आला नीट बघ पोलीस घराला आला. आला ग बाई आला ग बाई आला ग आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 ए आला 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 नवरा घराला आला आला बघ नवरा घराला आला नीट बघ पोलीस घराला आला. हा जैन साहेब आता निघतो साहेब नाही नाही घरी काहीच काम नाही साहेब येस सर तडक निघतो जैन गेला ग बाई गेला ग बाई गेला ग गेला ग बाई गेला ग बाई गेला ग गेला 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 ए गेला 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 गेला. नवरा ड्युटीवर गेला माझा नवरा ड्युटीवर गेला नीट ऐका नवरा ड्युटीवर गेला. क्या बात है क्या बात है. अंशुखाजी हाजी. हा जो तुम्ही नमा व्हॉइस आज इकडे इंट्रोड्यूस केलेला आहे हो. तो अगदी म्हणजे तुमचं फाइंड आहे ते आता वाइंड करा म्हणजे हे फाइंड आहे ते असंच ह्याला खतपाणी द्या हा रिवाइंड करा असं मला म्हणायचं वन्स मोर हा पैडिक हाँ अब आप महफिल में कुछ रंग जमाइए. इर्शाद इर्शाद क्यों नाही अंशुखाजी तुम्ही आता ही पोलिसांच्या कुटुंबाची व्यथा त्यांच्या घरच्यांची व्यथा तुम्ही आता इथे सांगितली पण पोलीस कर्तव्यात असताना त्यांच्या ड्युटीवर असताना त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं कुठल्या कुठल्या कठीण परिस्थितीतनं जावं लागतं ते मी माझ्या गाण्यातनं आपल्यासमोर पेश करणार आहे इर्शाद हा इर्शाद मुलायजा फरमाईका क्या बात क्या बात क्या बात हो हो क्या बात क्या बात रात्रीस खेळ चाले हा चोर पोलिसांचा संपेल ना कधीही हा खेळ पोलिसांचा हा खेळ पोलिसांचा रात्रीस खेळ चाले हा चोर पोलिसांचा संपेल ना कधीही हा खेळ पोलिसांचा हा खेळ पोलिसांचा ओ हे धुंद मंत्री संत्री दिमतीला त्यांच्या ताफा घर पोलिसास देऊ नुसत्याच त्यांच्या थापा
जाकेट त्यांचे फसवे जीव जातो पोलिसांचा जीव जातो पोलिसांचा जीव जातो पोलिसांचा हा खेळ पोलिसांचा हा खेळ पोलिसांचा क्या बात तुकाराम ओंबळे हा लढला विना हत्यारी कामटेकर करेही रत्ने शहीद झाली साळसकरांची आहुती जावो कधी न वाया हा खेळ जीव घेणा हा खेळ जीव घेणा हा खेळ पोलिसांचा हा खेळ पोलिसांचा रात्रीस खेळ चाले हा चोर पोलिसांचा संपेल ना कधीही हा खेळ पोलिसांचा हा खेळ पोलिसांचा वाह 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 क्या बात है पैडी खां बहुत ही बढ़िया तर रसिक हो 24 तास अहोरात्र कार्यरत असणाऱ्या या पोलीस बांधवांना आमच्या या कॉमेडीच्या बुलेट ट्रेनकडून मानाचा मुजरा. मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका आम्ही छोटासा एक ब्रेक घेतो आणि लगेच येतो तुम्ही पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन अर्थात गुरुवारची जत्रा भानगडी 17. नमस्कार 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 सर्व रसिक प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतो आमच्या या हसत खेळत पोलीस स्टेशन मधल्या आगळ्या वेगळ्या काव्य संमेलनामध्ये. आजच्या आपल्या या काव्य संमेलनामध्ये गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेले अनेक कवी आज येथे आपली कविता सादर करणार आहेत. एकच क्षण मी थोडस इथे सांगू इच्छिते. हा. तसा माझा गुन्हेगारी जगताशी काही संबंध नाहीये पण तरीही या सृजनशील कवींना एक मिनिट ही कोणाला बोलली सुजनशील? मी सुजनशील वाटलो तुला? हा मी सुजलोय पण माझ्या घरचं खाऊन सुजलोय. तू बघ ना केवढी सुजली आहे. सुजनशील सृजनशील नाही सृजनशील सृजनशील उत्तम चांगलं व्यक्तिमत्व असलेला माणूस. गौरव बरं तू जानू ती तुला चांगलं बोलतो चांगला असं आहे घर, घर. का मग मी सुजनशील. तर या सृजनशील कवींबरोबर मी माझी कविता सादर करण्यासाठी इथे आले. तसा माझा गुन्हेगारी जगताशी काही संबंध नाहीये. हो, तर बाई आपण आपली ओळख सांगा. नमस्कार मी कवयत्री चित्तचोर. अगं बाई काय चचोर बाई आहे. चचोर नाही चित्तचोर. तर माझी कविता आधारित आहे समाजाने दुर्लक्षित केलेल्या एका घटकावर. तर माझ्या कवितेचा हिरो आहे एक चोर. तर त्या चोराची व्यथा मांडणारी माझी कविता आहे. वा छान. चोरले मंगळसूत्र वा चोरले मंगळसूत्र म्हणालो बायको करेन तुला राणी. वा वा तिने घुमवली एक कानाखाली नकली मंगळसूत्र सोन्याचं पाणी. वा वा पाकिट मारले हाती आले घबाड. पाकिट मारले हाती आले घबाड पण त्याच्या आतमध्ये क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्डचा पासवर्ड कळत नाही. क्रेडिट कार्डवर चहा खारी पण मिळत नाही. तर अशी या माझ्या चोराची व्यथा झालेली आहे. म्हणजे बिचारा काबाड कष्ट करून पाकिट मारतो पण पाकिटात काहीच नाही. म्हणून या सगळ्या क्रेडिट कार्ड ठेवणाऱ्याचा मी निषेध करते. तर मित्रांनो आपल्या आजच्या पुढच्या कवयित्री आहेत. आपण आपली ओळख स्वतःच सांगा. काय होतंय? काय? कवी आहे गौरव गोर नावर उत्स्फूर्त स्फूर्त पुरत एकदम सोऱ्याची बॉटल उघडल्यासारखं वाटलं माहितीये. हे माझं नाव नाहीये हा माझा कवितेचा प्रकार आहे. काय? काय?
यमक शोधता शोधता लागली काय? यमक शोधता लागली शब्दांना वाळवी. मीच ती क्राईम रिपोर्टर जुवेकरांची माधवी. वा माझी कविता दुओळी असते. म्हणजे लोक कशी चारोळी करतात तशी मी दुओळी करते. फक्त 2 ओळी. तुम्ही मला आताच्या आता सिच्युएशन द्या, मी लगेच अशा कविता करेन. तुम्ही मला सिच्युएशन द्या लवकर. लवकर द्या सिच्युएशन. भाई लवकर असे कसे ते सिच्युएशन देणार? सिच्युएशन द्या नाही सांगतो आमच्या एरियातला तो बाबू पत्त्याने ना त्याच्या डोक्यात वरवंटा घालून खून झाला. बोल मग तो बाजूच्या भाभीवर फुल झोल टाकायचा. तिच्या नवऱ्याने बाबूच्या डोक्यात डायरेक्ट वरवंटा घातला. शेजारणीचा लागला नाद, वरवंट्याने केला घात. आली एकदाची कविता जन्माला, काव्य कवयित्री दोघही सुखरूप. गौरी भारी बाई आहे नाही. तर मित्रांनो आपले आजचे पुढचे कवी आहेत. कवी आपण आपली ओळख सांगा. आपण भाई बाई ही या भाईची छावी. भाईची छावी अशी ओळख आहे यांची. म्हणजे यांच्या आत्यानी यांच्या बारशाच्या वेळी यांच्या कानात कुर्र करून भाईची छावी असं नाव ठेवलं. काय काय नाव असेल ना या छावीचं. चंद्री काय? चंद्री तर आम्ही आहे ना डबल विकेट कविता सादर करणार आहोत. जानू तू सुरू कर आधी. तर सुरमई आणि रावस यांना विनम्र अभिवादन करून मी माझी कविता सादर करतो. नको म्हणणं रेतीवालं, नको म्हणणं बांगरा, नवरा म्हणजे बाई कवरा मोठा रांगरा. तुझ्या हातात भरीन सोन्याचा बांगडा. आहा आहा बांगडा नाही हो, बांगड्या. या घाला या. मी या घालीन नाही तर नाही घालीन. तू कशाला मध्ये मध्ये या घालते. माझी कविता ना मला बोलू दे ना. बोला. ते ऍक्च्युली काय माहितीये तुम्हाला, मी फ्रँकली सांगतो ते ना ते ह्याच्यात नाही बसत रे. ते कशात? आपण टाकतो ना असं. मीटर. हा मीटर आधीच बोलले होते त्याला, तो ऐकत नाही. हा, जानू, तर तुझ्या हातामध्ये घालीन सोन्याचा बांगडा. हीच पहिली सुपारी सांगतो मी हा विचार लंगडा. चंद्री माझी लवर सगळ्या दुनियेला सांगा. वा तूच माझा पापलेट आणि तूच माझा झिंगा. वा 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 वा. अतिशय सुंदर अशा मांसाहारी कविता इथे आज सादर झालेल्या आहेत. तर सर्व कवींनो, आज इथे परीक्षक नसल्यामुळे हे 3 क्रमांक आपणच आपापसात डिस्कशन करून एकमेकांमध्ये वाटून घ्या. कसं आहे ना, माझ्या कवितेत एक सौंदर्य होतं, लालित्य होतं, त्याच्यामुळे पहिला क्रमांक मलाच मिळायला हवा. नाही नाही मेहनत आम्ही दोघांनी जास्त केली आहे. नाही खरंच माझ्याकडे ना नाही, 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 ती दोघं. नाही, नाही, तुम्ही असं दोघं. काही नाही. बघा ना, हे तर मित्रांनो, निकाल लागेपर्यंत यांचा गोंधळ हा असाच चालू राहणार आहे. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला.